छत्रपती संभाजीनगर मी शहर अध्यक्ष हे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री चंद्रकांत बोरसे सर हे आमचे अखिल भारतीयचे अध्यक्ष विश्वस्त ज्ञानेश्वर भांडारकरजी। आम्ही संत नामदेव महाराज पुण्यतिथी समाधी सोहळा आज साजरा करत आहे। तर आज आमचा सकाळपासूनचा कार्यक्रम असा होता की आम्ही सकाळी संत नामदेव महाराज सातारा परिसर येथे महाआरती करण्यात आली सर्व समाज बांधवांच्या वतीने। आणि परत इथं प्रतिमापूजन संत नामदेव महाराजाचं प्रतिमापूजन झालं, ध्वजपूजन झालं, सत्यनारायणाची महापूजा करण्यात आली। त्यानंतर आज संध्याकाळी आमच्या इथं 5-5:30 वाजता इथून मिरवणुकीचा कार्यक्रम निघणार आहे। सर्व समाज बांधव टाळ वाजंती याच्या गजरामध्ये आम्ही मिरवणूक काढून सर्वजण साखरे मंगल कार्यालय ते TV सेंटर एवढा या परिसरातून आमची रथयात्रा निघणार आहे। पुण्यतिथी विद्यार्थ्यांचे सत्कार सुद्धा कार्यालयामध्ये करण्यात येणार आहे। त्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आपल्या मुलांच्या शुभांगिनी खटावकर मॅडम, तसेच आमचे राष्ट्रीय अध्यक्ष गणेश खैरनार, तसेच सचिव हे सुद्धा या कार्यक्रमाला येणार आहेत। आणि हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शहराचे एक उत्सव समिती आम्ही स्थापन केली। ही समितीचे अध्यक्ष चंद्रकांत बोरसे आहेत। आजी माझी सर्व पदाधिकारी त्यामध्ये सहभाग आहेत। आणि 700 ते 800 लोकांचा भोजनाचा कार्यक्रम, महाप्रसादाचा कार्यक्रमसुद्धा या ठिकाणी होणार आहे। जवळपास समाजातील गुणवंत विद्यार्थी यांना कमीत कमी 100 ते 150 मुलांना त्यांचे पारितोषिक देऊन, प्रमाणपत्र देऊन, फुलगुच्छ देऊन सत्कार करण्यात येणार आहे। आणि नामदेव महाराज यांच्या समाधी सोहळ्यानिमित्त जी मिरवणूक वगैरे सर्व कार्यक्रम ठरल्याप्रमाणे होणारच आहे। तरी सर्व समाज बांधवांनी या कार्यक्रमात उपस्थित राहावा असं अखिल भारतीय विश्वस्त या नात्याने मी सर्वांना आवाहन करीत आहे। शहरामध्ये अजून कोणकोणते कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले पुण्यतिथीने? शहरामध्ये आता आम्ही जो नामदेव महाराज मंदिर सातारा परिसर येथे आमच्या अखिल भारतीय श्री क्षेत्रीय आयर शिल्पी समाज या संस्थेच्या नावावर 4000 स्क्वेअर फीटचा भूखंड आहे। त्या भूखंडासाठी आता महापालिकेने गुंठेवारीमध्ये सवलत दिली। त्या सवलतीचा फायदा घेऊन त्या ठिकाणी PR कार्ड प्राप्त करून तिथं पुढील वाटचालीसाठी समाजाचं एक भव्य नामदेव भवन व्हावा अशी सर्व समाज बांधवांची इच्छा आहे। आणि आता त्या पद्धतीने पुढील वाटचाली हे सर्व समाज बांधवांची आहे। समाज बांधवांना तुम्ही काय आवाहन करणार? समाज बांधवांना काय आवाहन करणार? समाज बांधवांना हेच आवाहन करणार की जास्तीत जास्त समाज बांधवांनी आता याच्यामध्ये फक्त अखिल भारतीय श्री क्षेत्रीय आयर शिल्पी समाज नाही तर नामदेव, वैष्णव, नेहरू हे अनेक फूट जाती नामदेव महाराजाचे मानणारे आहेत। आणि त्याच्यामुळे आम्ही सर्वांना आवाहन करतो की सर्वांनी या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहावा व पुढील वाटचालीसाठी सुद्धा, त्या वास्तूसाठी सुद्धा शासनाकडे पाठपुरावा करण्यासाठी सर्व समाज बांधवांनी एकत्र यावा असे आवाहन करतो। काय नाव तुमचं? ज्ञानेश्वर मधुकर भांडारकर, जिल्हाध्यक्ष आहात। तर कार्यक्रमाचे नियोजन कशा पद्धतीनं केलेलं आहे? आपल्या छत्रपती संभाजीनगर शहरात आपल्या शिंपी समाजाचे दैवत श्री संत शिरोमणी नामदेव महाराज संजीवन समाधी सोहळा 676 संजीवन समाधी सोहळ्याचा आज कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे। या कार्यक्रमासाठी सकाळी आपला संत नामदेव महाराज या ठिकाणी महाआरती करून प्रसादाचा कार्यक्रम करण्यात आला। त्यानंतर या साखरे मंगल कार्यालय या ठिकाणी ध्वजपूजन करून सत्यनारायणची महापूजा करण्यात आली। त्यानंतर आता पुढचा कार्यक्रम जो आहे समाजाच्या वतीने श्री साखरे मंगल कार्यालय तर TV सेंटर या ठिकाणी मिरवणूक होणार आहे। यामध्ये मोठ्या संख्येने समाज बांधव, महिला पदाधिकारी, शहरातील मान्यवर, समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती हे सर्व सहभाग राहतील। त्यानंतर साखरे मंगल कार्यालयात छोटेखानी
प्रमुख पाहुण्यांचा तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, विशेष प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार होणार आहे. त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. आणि आमचे विश्वस्त श्री भांडारकर साहेब यांनी सांगितल्याप्रमाणे जे संत नामदेव महाराजांची जी जागा आहे सातारा परिसरात नामदेव मंदिर, तर या मंदिराच्या विकासासाठी आम्ही सगळे पदाधिकारी, सगळे समाज बांधव, महिला सगळे प्रयत्नशील आहोत. आम्ही शासनाच्या वतीने तसेच आम्ही सगळे एकत्रितपणे या मंदिराचं लवकरच काम मार्गी लावू अशी आम्ही आशा व्यक्त करतो. यासाठी सर्वजण प्रयत्न करणार आहे आणि सर्वजण सहकार्य निश्चितपणाने करतो. ठीक आहे. काय नाव तुमचं? सुनील शिंपी, छत्रपती संभाजी. क्षत्रिय शिंपी समाज मध्यवर्ती संस्था संचलित श्री क्षत्रिय शिंपी समाज संभाजीनगर शाखेच्या वतीनं तसेच जिल्हा शाखा आणि इतर पदाधिकारी यांच्या वतीनं आजचा हा होऊ घातलेला संजीवन समाधी सोहळा, यात प्रथमतः मी सर्व मीडियावाल्यांचे अभिनंदन करतो. आणि संत परंपरा ही महाराष्ट्राला लागलेली दीर्घ परंपरा आहे आणि त्यातल्या त्यात शिरोमणी पदवी ही फक्त संत नामदेव महाराज यांना मिळाली, कारण ते नामदेव महाराज हे फक्त पांडुरंगाचे अधिकृत भक्त होते, लढीवाळ भक्त होते. आणि याला वारकरी संप्रदायात असे प्रमाण आलेलं आहे, चहुयुगाचा भक्तनामा उभा कीर्तनी, पाठीमागे डोळे झाकुनी उभी ती जणी. नामदेव महाराजांचा अवतार युगापुरता मर्यादित नसून प्रथम अवतार भक्त प्रल्हाद, द्वितीय अवतार अंगद रामायणाचा, तृतीय अवतार उद्धव, चतुर्थ अवतार संत नामदेव महाराज आणि पंचम वेद तुकोबाराय. ही परंपरा त्यांच्यापासून चालत आलेली आहे आणि दासीजीनी ही त्यांच्यासोबतच आलेली आहे. महाभारतातली दासी जर म्हटली तर कुब्जा, रामायणातली मंथरा, कलियुगातली जनाबाई आणि भक्त प्रल्हाद कयादू, ही परंपरा तिथून चालत आलेली आहे, सप्रमाण सिद्ध केलेलं आहे. आणि वारकरी परंपरेनुसार आजच्या दिवशीला जो आपण कार्यक्रम पंढरपुरांचे आमचे जे वंशज आहेत नामदेव महाराजांचे 16 वंशज त्यांनी हा आजचा कार्यक्रम या ठिकाणी घ्यायला सांगितला. तशी कालनिर्णयामध्ये काल 10 तारखेला पुण्यतिथी दिलेली होती, पण ते चुकीचं आहे. आता जो कार्यक्रम आयोजित केला ह्या आमच्या सर्व सहकाऱ्यांच्या ह्याच्याने सहकार्याने, आणि हे असंच तागायत आतापर्यंत कुठलाही खंड न पडता परंपरेनुसार चालत आलेला हा संजीवन समाधी सोहळा या ठिकाणी साजरा होत आहे. सर्वांच्या सहकार्याने एवढंच मी बोलू इच्छितो, हा कार्यक्रम निर्विघ्नपणे पार पडावा आणि याची पूर्ण महाराष्ट्राने कौतुक करावं एवढीच एक माफक अपेक्षा. धन्यवाद. वंशज येणार आहे का इकडे प्रमुख पाहुणे? प्रमुख पाहुणे म्हणून वंशज आज नाही येऊ शकत, कारण त्या पुढच्या वर्षी 7 दिवसीय सप्ताह असतो. ज्ञानेश्वर महाराज नामदास या ठिकाणी पूर्वी आलेले हरिभक्त पारायण संजय बाबा. चालेल. काय नाव तुमचं? माझं नाव संजय जगन्नाथ भांबरे. ओके. चालेल.